नमस्कार, मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेदमध्ये. वजन वाढलंय, डायबिटीस आहे किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे, अम्लपित्त आहे, पचनाच्या तक्रारी आहेत, यासाठी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येणाऱ्या सगळ्या पेशंट्सना मी एक प्रश्न विचारत असते की तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये काय खाता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजाराचं कारण अनेकदा मला या उत्तरात सापडतं. बहुतेक लोकांचं सकाळचं, दुपारचं किंवा संध्याकाळचं, रात्रीचं जे काही जेवण असतं ते बऱ्यापैकी व्यवस्थित असतं. काय खायचं, किती खायचं हेही सगळ्यांना माहिती असतं. पण अडचण सुरू होते ती 2 जेवणांच्या मध्ये. चहा बरोबर बिस्किट पाहिजे, अधूनमधून फरसाण किंवा नमकीन पाहिजे, मिठाई, जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा, याला म्हणतात स्नॅकिंग किंवा क्रेव्हिंग. आणि ही सवय म्हणजे फिटनेसच्या मार्गामधला एक मोठा अडथळा आहे. कारण तुम्ही कमी खात असाल, म्हणजे क्वांटिटी कमी असली तरी या सगळ्या पदार्थांमध्ये एकतर साखर किंवा तेल जास्त असतं किंवा कॅलरीज जास्त असतात. म्हणून आज तुम्हाला मी 30 दिवसांचं एक चॅलेंज देणार आहे आणि इतकं सोपं आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण करू शकेल. त्याचे फायदे काय मिळणार आहेत तर शुगर कंट्रोल होऊ शकते, वजन कमी होतं, पचनाच्या तक्रारींमध्ये फायदा होतो, थकवा कमी होतो. कसं काय तर फक्त एका 5 मिनिटांच्या रेसिपीमधून. तुम्हाला ती भाकरीची एक गोष्ट आहे ती माहिती आहे का? पानं का सडली, घोडा का अडला आणि भाकरी का करपली? तर या तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच असतं की न फिरवल्यामुळे. तसंच वजन का वाढलं, अपचन का झालं, शुगर का वाढली, या बऱ्याच आजारांचं कारण असतं वारंवार खाण्यामध्ये. पेशंट म्हणतात डॉक्टर मला भूकच खूप लागते किंवा सारखी सारखी भूक लागते आणि मग आम्ही काहीतरी खातो, आम्हाला कळतं पण वळत नाही. खरं तर प्रत्येक वेळी तुम्हाला भुकेची भावना निर्माण होते ती शरीराला अन्न पाहिजे म्हणून नाही, तर अनेक वेळा पोट भरलेलं असलं तरी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. ही क्रेव्हिंग आहे आणि ही वाढण्यामागे अनेक कारणं असतात की झोप कमी आहे, सतत ताणतणाव आहेत किंवा तुमच्या जेवणात पुरेसं प्रोटीन किंवा फायबर नाहीये, यामुळे सारखं खाण्याची सवयच लागून जाते. तुम्ही स्वतः सुद्धा ऑब्झर्व केलं असेल बघा की परीक्षा आली, कामाचं खूप टेन्शन असलं किंवा खूप जागरण झालं की आपल्याला सारखं काहीतरी खावंसं वाटतं, विशेषतः गोड खावंसं वाटतं. आयुर्वेदात पुन्हा पुन्हा खाण्याची जी सवय आहे त्याला म्हटलंय अध्यशन. अधि प्लस अशन म्हणजे वारंवार किंवा आधीचा आहार पूर्ण पचला नसताना पुढचा आहार घेणे. आणि हे अनेक आजारांचं मुख्य कारण सांगितलेलं आहे. आता हे टाळायचं कसं तर मधल्या वेळेत भूक लागली त्यासाठीची एक बेस्ट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, ती आहे मुगाचं सूप. आता इतकी कडधान्य असताना मुगाचं सूप का बरं? राजमा, छोले, हरभरा, वटाणा का नाही, मूगच का? तर आयुर्वेदात म्हटलं आहे मुद्गस्तु पथ्यहा संशुद्ध व्रण कंठाक्षी रोगिणाम. म्हणजे मूग पथ्यकारक, हितकारक आहे, जखमा भरून येतात त्यामुळे घशाचं आरोग्य चांगलं होतं आणि डोळ्यांसाठी चक्षुष्य खूप उपयुक्त आहे. काय होतं, राजमा, छोले, हरभरा, वटाणा या सगळ्या कडधान्यांमध्ये न्यूट्रिशन आहे, प्रोटीन आहे, पण अनेकांना ही कडधान्य खाल्ली की गॅसेस होतात, पोट फुगतं किंवा अपचन होतं. मूग मात्र लघु म्हणजे सहज पचणार आहे, म्हणूनच आयुर्वेदात मुगाला सगळ्या कडधान्यांमध्ये श्रेष्ठ म्हटलेलं आहे. हा स्वभावानं गुणानं थोडा रुक्ष म्हणजे कोरडा आहे, त्यामुळे शरीरात जमा झालेला अतिरिक्त कफ, चिकटपणा, आमदोष किंवा चरबी कमी करण्यासाठी मुगाची मदत होते. म्हणून ज्यांचं वजन जास्त आहे, वारंवार ज्यांना कफ, सर्दी, सायनस होतं किंवा सतत जडपणा, आळस असतो, अशांसाठी मूग एकदम बेस्ट. किंवा तुम्हाला शुगर, कोलेस्ट्रॉल असेल तर ते सुद्धा हेच आहे की शरीरात काहीतरी साचलंय, मग ते कमी करण्यासाठी बेस्ट रेसिपी म्हणजे मुगाचं सूप. आजकाल ना आपण प्रोटीन विषयी पण खूप जागरूक झालो आहोत, कारण वजन कमी करताना शरीराला पुरेसं प्रोटीन पण मिळायला पाहिजे. पण फक्त प्रोटीन नाही, प्रोटीन बरोबर फायबर मिळालं तर तृप्ती म्हणजे पोट भरलेलं आहे ही भावना निर्माण होते आणि ती टिकून राहते आणि त्यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा सुद्धा कमी होते. तुमच्या आहारात पुरेसं प्रोटीन आहे की नाही हे सगळ्यांनी तपासून पहा, कारण हा आपल्या शरीराचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे आणि या विषयावर आपण एक खूप छान सविस्तर व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. तर मूग हा प्लांट प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे, त्याचबरोबर यामध्ये फायबर सुद्धा आहे. 100 ग्रॅम कच्च्या मुगामध्ये साधारण 24 ग्रॅम प्रोटीन असतं आणि आज आपण पाहणार आहे त्या सूपमध्ये साधारण 10 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं. या प्रोटीन बरोबर फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खूप स्वस्त प्लांट प्रोटीन आहे, सगळ्यांना परवडणार आहे, सहज उपलब्ध असणार आहे. आज आपण याचंच 30 डेज चॅलेंज घेणार आहे. त्यामध्ये रोज तुम्हाला 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली तर मुगाचं सूप
किंवा कुठल्याही प्रकारच्या भाजलेल्या लाह्या किंवा फुटाणे एवढंच घ्यायचंय. हे सगळे पदार्थ पचायला हलकेत, तरी पण यांनी पोट भरलेलं राहतं, हे महत्वाचं. यातलं मुगाचं सूप ही माझी सगळ्यात आवडती रेसिपी आहे आणि मी ही खूप सोपी सुद्धा केलेली आहे. कारण माझं एक ऑब्झर्वेशन आहे, एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी प्रॅक्टिकली जर ती अवघड असेल, सोपी नसेल, उपलब्ध नसेल तर आपल्याला ती फार दिवस करताच येत नाही. त्यामुळे मी काय करते, घरी आधीच मूग थोडेसे भाजून त्याचं पीठ तयारच करून ठेवते. सूप किंवा मुगाचं धिरडं इन्स्टंटली तयार होतं. आता सूप बनवण्यासाठी एका पातेल्यात 1-2 चमचे घरचं तूप घ्या. त्यामध्ये जिरे, चिमूटभर हळद, कढीपत्ता घाला. तुम्हाला आवडत असेल तर एखादी लसणाची पाकळी ठेचून तुम्ही घालू शकता. त्यानंतर 2 मोठे चमचे मुगाचं पीठ पाण्यात कालवायचं आणि या फोडणीत घालायचं. त्यामध्ये आणखी 1-2 कप पाणी घालून 4-5 मिनिटं उकळायचं. शेवटी चवीनुसार मीठ, थोडी काळी मिरी, कोथिंबीर, आवडीनुसार लिंबू. अक्षरशः 5च मिनिटात सूप तयार होतं. चहा बनवायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढाच वेळ हे सूप बनवायला लागतो. म्हणूनच माझ्याकडे कधी मैत्रिणी किंवा पाहुणे आले तर त्यांनाही मी चहाऐवजी असं सूप ऑफर करते. तुम्ही पण असं करून पहा बरं का. आता यामध्ये आपण तूप, जिरं, लिंबू, काळी मिरी हे पदार्थ ऍड केलेत. त्यामुळे हे सूप अग्निदीपन, पाचन करणारं आहे. आजारातनं उठल्यानंतर तोंडाला चव नसते, तेव्हा असं सूप घेतलं तर अरुची कमी होते, ताप कमी होतो. लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध सगळ्यांसाठी छान रेसिपी आहे. जर वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर यामध्ये एक छोटासा बदल मात्र करा. लिंबूऐवजी यामध्ये उकळतानाच तुम्ही एक छोटासा आमसुलाचा तुकडा टाका, म्हणजे चव पण येते आणि पित्त पण होत नाही. बघा बरं किती सोपी रेसिपी आहे. हे झालं मुदगयूष. अशा अनेक आयुर्वेदिक रेसिपी आहेत बरं का. अर्थात तुम्हाला त्या माहीत नसतील. मग करायचं काय, सोपं आहे. आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं. कारण आयुर्वेद दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हेच तर मला तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय. अजूनही आपले व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी फक्त 10% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. राहिलेल्या 90% लोकांना आग्रहाची विनंती आहे की चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण ती आमच्या पाठीवरची शाबासकीची एक थाप असते. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल हे 30 डेज चॅलेंज काय आहे. मुख्य जेवण तसंच ठेवायचंय. जेवणात सुद्धा तेल साखर कमी हवी बरं का. व्यायाम सुरू ठेवायचा आहे आणि मी नेहमी सांगत असते त्याप्रमाणे रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ करायचे. आणि 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली, काही खावंसं वाटलं की बिस्किट, फरसाण, नमकीन, काही पॅकेज्ड फूड, मिठाई किंवा चहा, कॉफी असं घेण्याऐवजी एक मोठा कप भरून मुगाचं सूप घ्या. घेणार का हे 30 डेज चॅलेंज? तर तसं कमेंट्समध्ये लिहा. तुमचं नाव आणि तुमचं शहर पण लिहा. 1 महिन्यानंतर तुमचा अनुभव सुद्धा मला पुन्हा कळवायला विसरू नका. कारण मी नेहमी सांगते त्याप्रमाणे आपला अर्हमचा परिवार ही एक आरोग्य यात्रा आहे. यामध्ये आपण सगळे सहप्रवासी आहोत आरोग्याच्या वाटेवरचे. तुम्हाला कल्पना नसेल पण आपले व्हिडिओ आहेत ना किंवा चॅनल आहे ते रोज किमान 1 लाखापेक्षा जास्त लोक पाहतायत आणि हजारो जण काळजीपूर्वक कमेंट सुद्धा वाचत असतात. तुम्ही जर तुमचे अनुभव कमेंट्समध्ये लिहिले तर अनेकांना त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली प्रेरणा मिळू शकते. मला खात्री आहे की आजचा विषय तुम्हाला नक्की आवडला असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार याची मला 100% गॅरंटी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.